Guys, I'm come with Arush Vasari. Arush, tell me what is confidence? कॉन्फिडन्स म्हणजे आपलं समोरच्याला घाबरलं नाही पाहिजे आणि जे आहे ते बोललं पाहिजे आणि त्यासाठी कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आपल्याला फेलियर म्हणजे होत राहणार पण ट्राय करत राहायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीपासून शिकवले की हारला तरी मेहनत करत राहायची आणि ते जिंकूनच राहायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. Okay, if these four people are watching you right now, why our brain thinks what four people think of us? How to solve this problem? हे बघा पहिली गोष्ट चार गोष्टी जे ते चार लोक बोलतील त्यावर लक्ष नाही द्यायचं आणि शेवटी ते आपण जे करतो त्यांनी पण कधी ना कधी केलेलं असणार आहे ते आणि तेव्हा पण त्यांना बस जातं पण त्यांना एक सवय असते ती की दुसऱ्याला खाली पाडायची हे तेव्हा आपण आपलं फोकस करायचं आणि पुढे चालत राहायचं. Actually, what do you think about what makes a guy very, very confident and what another guy is not very confident? Like the त्या पोरामध्ये कॉन्फिडन्स पहिली गोष्ट ते खरं गोष्ट आहे जी आहे पैसा. पैसा असला तर तो म्हणजे कोण पण आंबी मुलाला विचारा की तू काय करतो काय तो कॉन्फिडन्सली बोलू शकतो पण असं एक अनकॉन्फिडन्स किंवा ज्याच्याकडे पैसे एवढे नसतात ते एवढं ट्राय करायला जात नाही कारण की त्यांना माहिती की आपल्याला बॅकअप नाही काय नाही पण ते पैसेवाले असतात ते कॉन्फिडन्स असतात की आपण काही केलं वाचून काय पण आपल्याकडे आहे एवढी ऐकत. how to speak English for the both and the foreign language असेल तर foreign तुला काय सांगायचं like how to speak इंग्लिश शिकायला पहिली गोष्ट बेसिक थिंग पहिलं स्वतः मिरर आपल्या घरामध्ये मिरर असतं त्यासमोर एक पुस्तक घ्यायचं ते समोर आपण मिरर मध्ये बघून वाचायचं होते फेल पण तरी सुद्धा ट्राय करत राहायचं बरोबर आपण मग येतं इंग्लिश बोलतो. अशी प्रत्येकाची स्टोरी असते माझी स्टोरी काय होती मला मराठी पण लोकांना सांगायचं की मला इंग्लिश पॉसिबल आहे आपण प्रयत्न करून तुझी स्टोरी काय माझी स्टोरी जेव्हा मी स्कूलमध्ये होतो तेव्हा मला मॅमनी समोरून बुक वाचायला तेव्हा मला नीट वाचता नव्हते आले तेव्हा मी 4थीत असणार आहे तर त्यामुळं मला तेव्हा लय गिल्टी वाटली क्लास समोर मला इंग्लिश वाचता नाही सगळ्यांना येतं मग ते बाकी सगळे बोलत होते की इंग्लिश तुला वाचता येत नाही पुढे जाणार त्यासाठी इंग्लिश मग मी स्वतःहून तेच मी पहिले ते सांगितलं घरामध्ये मिरर समोर घेऊन वाचायचं. most of the people have their like talking stickers conversation कसं start करायचं like approaching writing डायरेक्ट हाय हॅलो व्हॉट्स युअर नेम बोलायचं मग आपलं काय टॉपिक आपण काय बद्दल त्यांना विचारणार आहे ते विचारायचं डायरेक्ट आणि कॉन्फिडन्स असं तुम्ही अडकला तर ते समोरच्याला वाटेल की हा जरा नाही काय एवढं फालतू आहे ओव्हर टाइम वेस्ट करतो असं आपण एक चांगल्या कॉन्फिडन्सने गेलो तर त्या समोरच्याला पण वाटेल की हा आहे काहीतरी आपण बोलू शकतो याच्यावर. तुला माहिती काय त्याला मोटिवेट करायला सगळ्यात पहिलं त्याला तू ते चार लोक जे काय बोलतात त्यापासून लांब राहा एकटा घरात मध्ये बस तू विचार कर की चार लोक बोलल्याने काय होतंय काय नाही पण तू एकटा समोर जा आणि बघ ते लोक स्वतः काय करतात मग तुला पण वाटेल की अरे हे लोक ते करतायत ते तर आपण पण केले पण हे आपल्याला टोकून बोलतायत तर आपण आपलं समोर बघायचं चालत राहायचं त्यांना बोलायचं ते बोलतील नाहीतर जास्त लोक इंस्टाग्रामवर त्याच्याबद्दल काय वाटतं की आपण आता नवीन कसं स्टार्ट करायला पाहिजे कन्झ्युमर आपलं खूप वाढलं तर मग आपण कसं आपण अजून स्टार्ट करायला पाहिजे. एक तर पहिली गोष्ट जिम चालू करा आणि नाहीतर ट्रॅव्हल करा घरात बसून काहीच नाही वाटत करून बाहेर जेवढं फिरतील तेवढं चांगलं तुम्हाला कळतील लोक कसं आहे कसं नाही आणि बघा असं चार लोक तर शेवटी बोलणारच बसला रील सोडू करतोय किंवा बाहेर फिरायला गेलं तर ते लोक तेच बोलतील की तुमचं बाहेर फिरत असतं तर तेच पहिल्या गोष्ट चार लोकांचं ऐकायचं नाही करायचं आणि रील्स करण्याने खरं काय होत नाही त्यापेक्षा बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये बघा तुम्ही काय होतंय काय नाही
फिरायला जावा, तुम्हाला कळेल. एक वेगवेगळे कल्चर ट्राय करा की कसं एन्जॉय होतं, म्हणजे प्रेयर त्यांची किंवा कल्चर कसं आहे त्यांचं, राहणीमान कसं आहे ते सगळं. बेसिकली मोस्ट ऑफ द टाइम कसं असतं माहिती आहे का, आता फॉर एक्झाम्पल मराठी ठीक आहे, त्यांचं बघून आहे ना ते इंग्लिश बोललेलं असतं, आपल्याला मराठी बोलण्याचं डिमोटिवेशन, इंग्लिश बोलण्याचं डिमोटिवेशन, आपण कॉन्सपणे ट्राय करतो पण ते सगळे मराठी असतात त्यामुळे त्यांना काय वाटतं ते हसतेच आपल्याला, पण आपल्याला जज करून आपण काय करतो मागं सर होतो. पण त्याच सिच्युएशनला जर तुम्ही स्वतःला सेपरेट केलं आणि तुम्ही इंग्लिश शिकली 6 महिने जर तुम्ही त्यांच्यापासून सेपरेट राहिला आणि इंग्लिश शिकली मग तर तुम्ही त्या लोकांमध्ये गेले तुम्हाला तेच लोक चुकते वाटतं असं का वाटतं? कारण की ते लोक आपल्याला खाली पाडायला बघत होते. कारण त्यांना स्वतःला पहिली गोष्ट ते स्वतःला येत नव्हती. अगर त्यांना येत तरी असली पण ते काय करतात की ते शेवटी त्यांना पण येत नव्हती येत, ते शिकलेले. मग कसं होतं की ते घमंड येतोय की आता आपण झालेलो आहे, आता आपण दुसऱ्याला काय पण बोललं आपण काय फरक नाही पडणार कारण की आपण शिकलो, आपण परफेक्ट झालो त्यामध्ये. त्या ते दुसऱ्यांना टोकतात, असं उलट बोलतात. आणि खरं असं वाटतं ना मराठी लोकांना येत नाही, येतं इंग्लिश. असं कोणाला जज नाही केलं पाहिजे की तू त्या घरात येतोय किंवा असं येतोय किंवा हा तसं दिसतोय. लुक्स वरनं पण कोण कोण म्हणजे हे करतात की तू मराठी सॉरी इंग्लिश कसं काय बोलतोय, तू मराठी वाटतोय पण इंग्लिश कसं काय बोलतोय तू एवढं. तुम्हाला जज करतात त्या लोकांनी 10,000 वर्ष काय केलं का तुम्हाला judge करतात. प्रत्येक गोष्ट असते. आता 4 पोरं असतात ते हसत असतात माझ्या इंग्लिश बोलतो त्या पोरांनी 10,000 वेळेस पहिलं ट्राय केलं का माझ्या तुला समजलं नाही समजलं इंग्लिश बोलतो त्या पोरांनी इंग्लिश बोलणं 10,000 वेळेस ट्राय केलं गेलं पोरं माझ्या त्या स्वतःनी त्या दिवशी तुला गोष्ट सांगतो ज्या दिवशी तू त्यांना फक्त एकच प्रश्न विचारू शकतो त्यामधले किती जण अलेक्झांडर द ग्रेट पेक्षा ग्रेट आहे काय वाटतं विषय चांगला आहे तर त्यांनाच जज करायचं. आणि दुसरी गोष्ट तुला जज करण्याचा अधिकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दुसऱ्या कोणालाच नाही आहे. त्यामध्ये किती जण अलेक्झांडर द ग्रेट पेक्षा ग्रेट ह्या फॉर्म्युलावर तू धरून चालला तुझ्या लाईफमध्ये किती जरी असे पोर आले तर तुला फरक नाही पडणार कारण तुला जज करण्याचा अधिकार जर आपण वापरली मग ऑटोमॅटिकली आपण त्याच्यामुळे आता दुसरी पण गोष्ट असेल लाईफमध्ये कुठली पण गोष्ट असं हे लोक आणि ह्या लोकांनी 10,000 तरी सुद्धा ते कसं असतं आपण नाही बोललं तर दुसऱ्याला का बोलतो. बघ आपण जिममध्ये जिममध्ये कुठला माणूस तुला बोलतो की बॉडी नाही तुझ्या एक्सरसाइज करणार हा ते पण आहे. अगर तू खरंच चुकीची गरज असेल तर मग ते चुकीचं. ते कसं असतं आपण स्वतःला चुकी म्हणणं फेलियर म्हणणं वरती नेतात. मेन म्हणजे त्या माणसाला पण चेक करा की तो स्वतः बॉडी बनवतो का नाही त्याचा ऐकून ते पण समोरचं पण वेळला असेल तर मग काय आणखी मग जय शिवराय त्याच्यामुळं आणि मग काय म्हणायचं शिवाजी महाराज तुला फक्त मार्गदर्शन करण्यासाठी काय पण आदिदेवीला कसं वाटलं आणि हा व्हिडिओमध्ये अजून कुठले प्रश्न विचारले तुम्ही तुमचं सक्सेस मागे धावा बाकी दुनियामध्ये लक्ष देऊ नका कारण की दुनिया तशीच आहे त्यांना काहीच करत नाही ते काय बोलतात ते. जय शिवराय.